सिडकोच्या अतिक्रमण विभागानं गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील तोडक कारवाई वाढवलेली आहे। खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 100 अनधिकृत रूमवर आता हातोडा चालवण्यात आलाय। या कारवाईतून सिडकोनं कोट्यवधी रुपयांची जमीन देखील मोकळी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। सिडकोच्या माध्यमातून अतिक्रमण विरोधी कारवाई जोरदार राबवण्यात आलेली आहे। मी सध्या खारघर सेक्टर 5 या ठिकाणी आहे। तुम्ही पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनधिकृत बिल्डिंग ही उभा करण्यात आली होती। जवळपास 100 रूम आहेत त्या इमारतीमध्ये काढण्यात आल्या होत्या। 3 ते 4 इमारती आहेत ते लागून उभा करण्यात आल्या होत्या आणि संपूर्णपणे ही इमारत तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आपल्यावर या ठिकाणी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे सर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, कारवाई करण्यात आलेली आहे, कशा प्रकारची कारवाई आहे? ही एक हा जो सिडकोचा स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे आणि हा आमच्या नावावर आहे। सोशल फॅसिलिटी प्लॉट आहे। हा लोकांच्या उपयोगितासाठी रिझर्व आहे आणि या प्लॉटवर यांनी 2015 साली सुद्धा याप्रमाणे इथे बांधकाम केलं होतं। त्याला नोटीस देऊन त्यावेळी 2016ला निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती, परंतु पुन्हा काही वर्षामध्ये त्यांनी पुन्हा इथे बांधकाम केलं। वेळोवेळी त्यांना सूचना दिल्यानंतरही त्यांनी ते थांबवलं नाही, म्हणून आज या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। 5 ते 6 मजली उभा करण्यात आली होती, त्यामुळे कारवाईला उशीर झाला असं तुम्हाला वाटत नाही? नाही, कारवाईला उशीर नाही। त्याच्यामध्ये काही कोर्ट केसेस आहेत, काही गरजेपोटीमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत। त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून ते कसं तुटणार नाही यासाठी प्रयत्न केले होते आणि या सगळ्या प्रक्रिया विधिपूर्वक प्रक्रिया पूर्ण करून त्यानंतरच ती बिल्डिंग आज पाडण्यासाठी घेतलेली आहे। तर आता घनसोली गोटोली या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम उभा राहताना दिसतं। नाही, आता बांधकामांचा वेग कमी झालेला आहे, कारण कारवाया प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात। महानगरपालिकेच्या कारवाया वाढलेल्या आहेत। देखील आपण पाहतो की सिडकोच्या माध्यमातून आहे ते जोरदार कारवाई होताना दिसतात। त्यामुळे अशा अनधिकृत इमारतीमध्ये रूम घेऊन घरं बुक करून लोकांनी आपली फसवणूक करू नये अशा प्रकारचं आव्हान सुद्धा सिडको करते। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।